पोरांना स्पष्ट सांगतो बरं का, म्हणजे गपलत नको. काही लोक मला बसता येणार म्हणून खाली घ्यावं तर बसता येत नाही. मला हालताच या नाही. सलन रात्री एक लावल्यामुळे तरी उठून बसता हालताच या सकाळी. पोरं काही लोक म्हणत जातात काय मिळालं आंदोलन, त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे. त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलो आपल्याला आडं पडायचं. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातलेले. आपण काही केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळत यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्वाचा सांगतो. काय मिळालं असं काय म्हणजे, शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पूर्णपणे, थोडी तिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. त्याला कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय वाटलं झालं होतं. काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलट बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख शिंदे समितीचं काम होतं, ती शिंदे समिती बंद केली. ती लगेच महेश शब्द कायद्यात थोडेफार मागे पुढे असतील, ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणले, कारण ती सुरू करायची. तिला काही काम नाही, हा तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घ्यायची. आणि त्याच्यामुळे लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपंच होतं. कक्षातल्या शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे, परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही काय, तुमच्यातलं जोडा ताडी द्या, मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं. डायरेक्ट गाव लेवल यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी निघालेल्या गावातच वाटत प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळे नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचे. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा. किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्यात सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही. पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं. त्याच्यामुळे तुला शोधायचं असतं काही अधिकारी घ्यायचा याचा तो आज आता टिशियान तो पंजाचा वंशव समितीने वंशव जोडीली कशाला नष्ट करतो. असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव. हे 2 लय शाने. पुण्यात आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, थोडं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीज आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ते देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बडतर्फ हे बदल्या करून पासून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडं किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. नकोच आपली चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती. आता मी 2 मुद्दे सांगितले बरोबर. शिंदे समिती काम करणारे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणार आहे. वंशावळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाहीये, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडिया समोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं पैसे नाही दिलं. त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यास आहे, त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या. ते विधानात जाऊ शोधी देत, जसं की पुरा अभिलेख म्हणून येतं.
छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुरा अभिलेख पुरातत्व अभिलेख पुरा अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणते तर खरं तर म्हणते तो पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक, कारण त्याच्यातले नोंदी आहेत. त्र्यंबकेश्वरला आहे, आपल्या राक्षस भवनला आहे, ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या, ह्या नोंदी घ्या. हा म्हणलेले आम्हाला त्या जे आर काढलेला हा म्हणून जे आर टाका यांना नव्यानं जे आर काढलेला जे आर डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही. आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा, ही बाजू क्लिअर झाली. आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि औंध संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे घ्यायचे. तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट आहे, ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करीत असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. बरोबर आहे का? हा. आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला घेत नको हे करतो म्हणजे ह्या 3 झाल्या. आणि आता 4थी गोष्ट, केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी आहे, ही आपली मागणी सरसकट. आमच्या जाळालाच नव्हते, आमचं नाव कशा घेतलं तुम्ही? पुरावा काय? आमचे पोरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यातच कुठा लागले. त्यांनी त्यांचे हातला लावून टाकले त्या अलीकडचं त्या दलिंदराच्या भावना, त्याचा भावना त्याच हातला जाळीचं नाव आमचं घेतो. हे रिअल आहे. आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही. आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस मागे घ्यावा तर सगळं विनंती, आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय. पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ती घातली. पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होत. तेवढे प्रयत्न जास्तीचे करा, लेकरं मोकळे होते. हे बाजू 4 आता क्लिअर झाल्या त्यांचे. आता 2 थोड्या लिहून घ्या, नाही त्याच्यात पण लिहून घ्या. पहिली, कारण तुमच्यासाठी हिताची एसीबीसी जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी हे बळच आमच्यावर लागलं, आमचं ईडब्ल्यूएस घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही एसीबीसी 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडे, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडे, सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा. ओबीसीच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लांब पोरांनी ऍडमिशन घेतले. आता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागलंय, मग तुम्ही 10% आरक्षण दिलं कसं? उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाका ही कारभार. सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. कारण ते क्लिअर होईल पोरांच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्या आता मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी 100% फीस माहिती कुठून भरायचं? कोटी लाखांची फी, एमबीबीची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BSMS ची. कशाला दिलं मग तुम्ही? ते 10% नको म्हणून दिलं. आणि ही भरपाई घेता का? आधी दिलं गुढी, मतदान घेतलं का काढू, निवडून आले, आणि आता कशाला म्हणता 100% फीस बघ. तुम्हाला डाग लागून द्यायला. आमची भावना समजून घ्या. शब्द आमचे खेड्यातले, तुम्हाला ते लागते नाही एखाद्या वेळेस. तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला, लिटी बळी रडायला लागला ना. बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे? बापाकडे पैसे येत नाही, ऊस तोंडात गेले, आलंच नाही. आलं नाही, पट्टा पाडा नाही, पट्टा पाडा नाही हे शब्द एक सरकारला कळायचं नाही. आता काय लय अवघड आहे ते गुगलवर शोधिते. या आमच्या अर्थ काय 3 महिने त्याच्यात घालते. ही रिअल परिस्थिती बाबा. पट्टा पाडा नाही आणखी कारखान्याचा, बाप नाही पोरीने वॉरंटी भरायची. ही मुद्दा एक घ्या. दुसरा जे सांगायचा आहे, ईडब्ल्यूच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशात तसे ठेवा, ते उडू नका. जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले ईडब्ल्यू मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं आता तुम्ही काढून टाकता, वाटोळ करता का त्याचे? ते ठेवा. हे 2 याला 2 महिन्याची गरज नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची. साधा कक्ष अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो. याला काय कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही याला. हे साधा विषय.
ते तातडीनं करून घ्या. लेकरं बाळा तुम्हाला उद्या त्याला फोन करून आशीर्वाद देते. 100% सांगतो तुम्हाला मी. तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेत. याच्यात हे विषय लय किचकट होत चालले. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिलाय. पण काहीचा ठराविक जणांचा राहिलाय मध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले. का मुद्दाम शब्द नाव नाही द्यावं, मुद्दाम देत नाहीत असा शब्द नाही वापरणार. कधी आम्ही एवढे मूर्ख नाही की कसल्या जागेवर डाग लावायचे. त्याचे ते 10 लाख रुपये देऊन त्याला सरकारी नोकरीची जी घोषणा केली ते तातडीने देऊन टाकावं. काहींना दिलेत, काहींना राहिले, काहीला पैसे दिले, काही राहिले. ते वर्ग करून टाका. ते काय पैसे लिहून आले त्यांचं, ते काय आता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच. म्हणणारा नीट माणूस पाहिजे, म्हणणारा नीट नाही, म्हणणारे नीट नाही. ते सगळं आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाले ते सगळ्याचे देऊन टाका आजपर्यंत. एसीबीसी काही पोरांना लागूच नव्हतं. ते आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला की काहींचं म्हणणं असं आहे एसीबीसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्या त्यांना आम्ही देत नाही. त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणून का तुम्ही त्याला लिंबू म्हणून बघणार नाही का काय राज्यात? ते तर काहीच गेलं. शेवटी बापाची पोरगी गेली, बापाचं पोरग आत्महत्येत गेलं, त्याचं तर गेलंच ना. तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का? दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत. मग हे खूप जुलमी राजवते सरकारला. 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काही गरज नाही. साधा विषय. आता हे झाले विषय हे लगेच होते म्हणजे एकूण 7 व्हायला लागले. तेवढे 7 पटकून करा. आता राहिला आपला मेन खुटी, तसेच गुंतून ठेवली आणखी खोटा मग सुटतेला आहे. पण हे हळूहळू 5 आणले त्याच्या सगळ्या सोयरीचे अंबरबरोबर ती पाहिजे आम्हाला ना सोडीच नसतो. आता मागितला 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या. ते हे करायचंय त्यांना छाननी करायची. ते नार्क ते आलेलं आहे त्याच्यावर छाननी करायची. त्याच्यावर जे आक्षेप आले हरकती आल्यात त्याची त्यांना काहीतरी बघायचं वाचायला मध्ये निवडणुकीत टाइम मिळाला नव्हता. त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहे. तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्यात करतो म्हणले. बरोबर करणार. ओके. म्हणजे ते विधान जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो मी. तुम्हाला काय करायचं? पण मुंबईत ह्यावर जाताना असं तसं नाही जायचं बरं का. निवेदन वापस नाही. मीच येत नाही आता जाऊन तिकडे. मी बी का धरलो आता वापस नाही यायचं. आता आपण एकदा गेलतो 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही. कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा. म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967चं 2001 2000 आणि 2012 नुसार. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती. त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं. कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता. म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढली. ते राईट आहे तिथपर्यंत. पण तिथून पुढे अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झाली. तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची. फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं. आपल्याला 100 तुकड्या करावं लागते आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50-50 हजार पोरग पाहिजे. आपल्याला ते निवेदन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले. पण आरक्षण घेऊनच आलं. त्याला आरक्षणच म्हणजे सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी राज्य विटीस धरलेलं आहे. म्हणजे ते का साधा विषय नाहीये. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते त्या टायमात. म्हणजे हे खरंय, हे खरंय. सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू, गडबड नको. आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हाणलं त्यांचा दोषच नाही. आपली इथे कुठेला रपा सगळं रक्त डोक्यात फोडू काढे आपले सडकून काढ आपल्याला. तसं होणारच नाही. कारण आपण जाताना 50 लाख ते 70 लाखापेक्षा जास्त जाणार. म्हणजे ह्यावेळेस 2 कोटी मराठी आत घुसणार आहेत बिना निवेदनाचे. निवेदन सोडून मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हल्लं तर आपण पोलिसाला असं बोट सुद्धा नाही लावायचं. मंत्री धरून हाणायचे. मंत्र्याच्या पोर, आमदाराच्या पोर
ते धर धर हाणायचं, यांना हाणायचं. पोलिसांना आपलं आणलं का पोलिसाला माझं राम राम, आणि यांना धरायचं हाणायचं, यांना सोडायचं नाही. आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही, आपण जसं करतो तसं करीत असतो. मग बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे, बसून दे, खाऊन दे, पिऊन दे, बघून दे ना, कंपन्या बघून दे, रेल्वे बघून दे, विमान कसं उडतं ते बघून दे, मंत्री कोणत्या गाड्यावर झोपतो ते बघून दे, कसा आवडतो ते आम्हाला बघू दे. आम्हाला घर नाही बघून द्यायचं मंत्र्यांची. कशा तुम्ही कोणत्या ताटात खाता, आमच्या सारख्याच खाता, काही वेगळं ताट असतं तुमचं, असं कसं आम्हाला बघून नाही का. तुम्ही चहा कोणत्या कपात करता, बिगर दांड्याच्या दांड्याच्या झटक्यात आम्हाला बघून ना, आम्हाला बघायची इच्छा आहे. बाकी काही नाही. मंत्रालय कसं असतं बा, मंत्र्याचे बंगले कसे असते, बिस्किटाच्या कंपन्या कशा, रेल्वे कशी पळती, उलटी पळती का सरळ पळती, विमान आज उठत आहे का खाली बसत आहे, आम्ही बघितलं पाहिजे. आमची मुंबई बघू नये का, मासे कसे जाते, काय काय चाललंय. ह्या वारीना निवेदनबद्ध जायचं. आपली मुंबईला त्रास होता कामा नाही, पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही, जागर तुमचा करायचा त्याचा. मराठ्यांना इथून आता सण केलं 2.5 वर्ष, एवढं नाही, 2.5 वर्ष कोणाला बोट लावायचं नाही. आता इथून पुढे आता वळवळ केली की तुमच्याकडे जायचा बस आता. आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय, बंद करत नाही. हे आंदोलन आपण स्थगित करतोय. हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा. तुम्हाला इथं हे सभा मंडप करायचं आहे. आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्या, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही. तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. बोललो का काही? 3 महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेबांना, एक शब्द, आणि बोलणार बी नाही. हे आंदोलन बोलणार बी नाही म्हणलेलं. पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे, मला सांगावं लागणार आहे. तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली, जर बेमानी केली, तर मी ओरिजिनल मराठ्याचं पिल्लू आहे. मी सुखाचं तुम्हाला चालवून देणार नाही. माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज आहे, माझ्या समाजाचे लेकर आहेत. हा, तुम्ही माझ्या समाजाला द्या, ही समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन टाक. बस काही करायचं नाही. माझ्या राजकारणात हात करा, काय करायचं आम्ही सगळ्या पक्षाचे लेकर मोठे करायला. भाजपचे पोरं मोठे होणार नाही त्याच्यात, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यात. मी काय वाईट बोलवतो, तुम्ही मला आग चालत, मग मला राग, मग मी लावतो वडी. मी काय, मला का पिसळ कुत्रा चावलं का, मी काय पागल आहे का, मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आहेत आपले, त्यांची इज्जत नाही मला वाटत नाही ते मोठे होत. पण तुम्ही आम्हाला लाथडीच धरून कोपऱ्या घालता गरीबाला, म्हणजे आमच्या गरीबावर मोठे होता ना, आम्हालाच मारून टाकीत. आमचं म्हणणं आहे, आम्हाला गरीबाला सांभाळा. दिवस बदलले बाबा, आता लय दिवस बदलले, लोक आता लय उलटे झालेत खोपडीचे. सांभाळा, गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे. मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणारी मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई. मग मुंबई जाम होईल, याला जबाबदार आम्ही नाहीये बरं का. दादा, तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ताविरोधी सारखीच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना, काय तळाला मेळ लागत नाही मला. सकाळी दिसत कोण कोणाला गंडा घालतात कारण ते आम्हाला घालतात, आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळेच काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते, आणि ह्यावेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील.
एकालाही काडी सुद्धा लागता कामा नये, नाक सुद्धा लागता कामा नये, एवढी फक्त काळजी घ्या. हा, ते बसतील, खातील, पितील, तिथंच राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहावं पुढं. ते एक पंचायत याच ऐकलंय प्रॉब्लेम. तेवढा एक झाले ते कुठं बसते बिचारी पोटे. आता काय आल्यावर त्याला काय दम खात काय, ते नैसर्गिक सणासणात माघारी गेले, कोणाला काही मिळायला लागले. लय जणाला शेटर उघडे आले ते 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बरी काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढी इच्छा आहे. जर का पोरं ती ठरली तर मुंबईत गेलेले पोर फक्त आमदार मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडे जर पळून आले मुंबईतून खेडे, मग तर इकाड्या मराठीने मारलेच. हाणू जीवच नाही. हे होणार, हे जास्तावर येऊ नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाहीत. जो निर्णय महान आहे मराठ्यांचा निर्णय, जो निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील. आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं पोराव, झाली तयारी तर जायचं ना. मग चला आपण हे उपोषण करते सगळे इकडे या. उपोषण करते इकडे या. उपोषण करत्याला व्यासपीठाकडे येऊ द्या. फक्त उपोषण करते बाकीचे मनाने कपा बाजूला प्लीज. उपोषण करते स्वतः मनाने बाजूला जा. काय करतो यार माणसं तुम्हारे साथ एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.